करताना आढळून आलेला आहे। त्याचप्रमाणे काही अश्लील शब्द आणि अश्लाघ्य वर्तन करताना आढळून आलेलं आहे। सदरची क्लिप आहे ती प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। काय नाव आहे हे, गाडी कोणाची होती काय समजलं? त्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे संपूर्ण, परंतु आरोपी पकडण्यामध्ये अडथळा येऊ शकते त्यामुळे मी आता त्यांची नावं आहेत ती डिस्क्लोज करत नाही आहे। जी कारवाई आपली पूर्ण होईल आणि आरोपी ताब्यात मिळाल्यानंतर आपण त्यांची नावं आपल्याला सांगू। आमचे प्रयत्न चालू आहेत। ही गाडी वाघोलीच्या दिशेने गेल्याचं प्रत्यक्षदर्शीचं म्हणणं आहे, तर आपण कुठे कुठे यांचा शोध घेतो? आपण त्याचे राहते घरं आहेत, त्याचे काही नातेवाईक आहेत, त्याचप्रमाणे पुण्याच्या बाहेर काही त्याचे मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडे आपण त्यांचा शोध घेत आहोत। ही मुलं पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये राहणारी आहेत अशी माहिती आहे। त्यांच्या आईवडिलांशी काही संपर्क झालाय? त्यांनी काय आपल्याला सांगितलं का याबद्दल की मुलं कुठे गेली होती, कुठे पार्टी केली काय? नाही, त्याबाबत अजून अद्यापपर्यंत काही माहिती मिळालेली नाहीये, परंतु आम्ही त्याबाबतची चौकशी करीत आहोत। आईवडिलांशी काही संपर्क झाला? हो, आपण त्यांच्या संपर्क झालेला आहे आणि त्यांना ताब्यात घेण्याकरता आपल्या टीमही रवाना झालेली आहे। नाही, अजून त्याबाबतचे डिटेल्स माझ्याकडे आलेले नाहीयेत। त्यांना ताब्यात घेतल्यानंतरच आपल्याला त्याचे डिटेल्स मिळतील। बहुधा अल्पवयीन नाहीत, आतापर्यंत जी माहिती आहे त्याप्रमाणे अल्पवयीन नाहीत, मेजर आहेत ते। आरोपींना ताब्यात घेण्याकरता नाही, लोकेशन नाही ट्रेस झालेलं, परंतु आपण जे संशयित सस्पेक्टेड प्लेसेस आहेत त्याचा आपण शोध घेत आहोत। आरोपींपर्यंत पोलीस का पोहोचू शकलेले नाहीत? काय नेमकं याच्यामध्ये राजकीय गुन्ह्याचे फोन वगैरे येऊन असा काय दबाव प्रकार घडलेला आहे? असा कोणताही प्रकार नाही। सकाळी साधारणतः 10:30-11 वाजता एकाच वेळेला ही घटना प्रसार माध्यमांमधूनच आम्हाला समजलेली आहे। जसे आम्हाला समजलेली आहे त्याचप्रमाणे आरोपी, त्यांचे नातेवाईक यांनाही समजलेले असू शकते आणि त्यामुळे आरोपी आहेत ते आपल्याला अद्यापर्यंत मिळालेले नाही आहे। एक तो जो आरोपी आहे त्याच्यावरती खंडणीचा देखील पुणे पोलिसांनी कुठेतरी गुन्हा दाखल याचं रेकॉर्ड चेक केलंय का? नाही, अद्यापर्यंत मी काही चेक केलेलं नाहीये, परंतु चेक केल्यानंतर आपण त्याबाबत कमेंट करू शकतो। सध्या तरी व्हिडिओचं अवलोकन केल्यानंतर गाडीमध्ये हा एक चालक आणि त्याच्यासोबत एक बाजूला को पॅसेंजर सीटवर बसलेला एक मुलगा दिसत आहे। सदरची गाडी आहे ती जेव्हाचा व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेला आहे तेव्हा ती गाडी सिग्नलवर उभी होती। तपासामध्ये त्या सर्व बाबी आहेत त्या पडताळल्या जातात। नाही, सध्या तरी आपण जो चालक आहे आणि जे व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करीत आहोत आणि त्याच्यानंतर पुढे पाहता येईल। गुन्हा होईल का? 8 तासामध्ये गुन्हा दाखल होईल। सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन करणे, त्याचप्रमाणे मोटर व्हेकलच्या ऍक्ट प्रमाणे सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाचे कलम आहे त्याच्यामध्ये। नाही, त्याबाबत आता निश्चित आत्ता नाही सांगता येणार, पण एकाच्या हातामध्ये एक बिअरची बॉटल दिसत आहे, त्यावरून आपण काही कलम आता लावत आहोत। पडताळणीनंतर आपल्याला ती पाहता येते। सर, एक माहिती अशी पण मिळाली कदाचित चूक सोर्सनुसार की कल्याणी नगरच्या एका मोठ्या पब मधून दारू पिऊन पहाटे 3 वाजता ते बाहेर पडले। याबाबत कोणतंही कन्फर्मेशन माझ्याकडे नाहीये। तपास करताय की कुठून आदेश? नाही, सध्या पहिल्यांदा माझा आरोपी ताब्यात घेणं हे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे, त्याच्यानंतर बाकी सर्वच बाबींचा तपास आहे तो होणार आहे। अद्याप नाही अद्याप। संबंधिताची ओळख पटलेली आहे। संबंधितांच्या पाठीमागे माझे पोलीस तपास पथक आहेत आणि लवकरच आपण त्यांना ताब्यात घेऊ। आय थिंक वडिलांचा नाही अद्याप। आरोपी बाबत विचारा, आरोपीच्या आई वडिलांना, म्हणजे आता या विषयावर मला नाही बोलता येणार काही। वाघोलीच्या दिशेनं तो सकाळी गेलेला होता, त्याच्यानंतर तो परत
माघारी आलेला आहे, इथपर्यंत आम्ही ट्रेस केलेला आहे, तर त्या पुढचं जर मी सांगितलं तर मला आरोपी शोधण्यामध्ये अडचण येईल. मित्र आणि नातेवाईकांकडे तरुणाचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलेलं आहे. पोलीस उपायुक्तांनी या संदर्भात माहिती दिली. तरुण सकाळी वाघोलीच्या दिशेने गेला होता असंही त्यांनी म्हटलं. तसंच हा तरुण अल्पवयीन नाही असंही पोलिसांनी सांगितलेलं आहे. आणि येरोडा पोलीस ठाण्यामध्ये सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. पुण्यात नंगानाच करणाऱ्या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया TV9 मराठीवर. पुण्यामध्ये नंगानाच करणाऱ्या तरुणाचे वडील पोलिसांच्या ताब्यात. गौरव माझा मुलगा असल्याची लाज वाटते असं मनोज आहुजा यांनी म्हटलेलं आहे. मुलाने सिग्नलवर नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केली असं मनोज आहुजा यांनी म्हटलेलं आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे असं मनोज आहुजा यांनी म्हटलेलं आहे. तर मुलाचा रस्त्यावरच नंगानाच आणि त्यावर वडिलांची पहिली प्रतिक्रिया. गौरव माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते असं मनोज आहुजा यांनी म्हटलेलं आहे. माझ्या मुलानं सिग्नलवर लघुशंका केली नाही तर माझ्या तोंडावर केली अशी प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी दिली आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे असंही त्यांनी म्हटलं. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे असंही मनोज आहुजा यांनी म्हटलेलं आहे. तर पुण्यामध्ये नंगानाच करणाऱ्या तरुणाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया. वडील आता सध्या पोलिसांच्या ताब्यात. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे असं गौरव आहुजाच्या वडिलांनी म्हणजे मनोज आहुजा यांनी म्हटलेलं आहे. हाच तो तरुण आहे ज्यानं पुण्यामध्ये सिग्नलवर गाडी थांबल्यानंतर अश्लील वर्तन केलेलं आहे. या प्रकरणामध्ये आता सध्या येरोडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. BMW कारमध्ये तरुणानं अश्लील वर्तन केलंय. बड्या बापाच्या पुत्राचा पुण्यात नंगानाच. शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका तरुणानं अश्लील चाळे केले. MH12 RF 8419 नंबरच्या BMW कारमध्ये अश्लील चाळे केले. BMW कार मनोज आहुजा नावाच्या व्यक्तीच्या नावावर असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर भर रस्त्यावरही तरुणानं अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. अश्लील चाळे करणारा तरुण मित्रासह पुण्यातील वाघोलीच्या दिशेने जात होता. येरवाडा पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. तो कोणी असेल जो अश्लील चाळे करतो त्याला हे शिक्षा झाली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे आणि त्याची धिंड काढली पाहिजे. पुन्हा पोलीस कमिशनरला माझी विनंती राहील, असे जे मनोवृत्ती ज्यांची खराब झाली, मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं, यांची सर्वांची धिंड काढा. कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही जाती समाजाचा असेल, त्याची कुठेही गय करू नका, हे आमचं आव्हान त्यांना राहील. आजच्या घटनेमुळे काळिंबा फासण्याचा प्रकार हा जो घडलेला आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार त्या मुलाचे पालक आहेत. आणि ह्याच्यावर नियंत्रण करण्याकरता पोलिसांनी जिथं हा दारू पिलाय, ज्या चौकात उभा राहिलाय, ज्या चौकातनं तो लघुशंका करतोय आणि त्याला जर एवढा माज असेल तर त्याचा माज उतरायचं काम पोलिसांनी केलं पाहिजे. जे या प्रकारचं कृत्य चॅनल्सवर आपण बघितलं, अत्यंत चीड आणि राग येणारं होतं. पुण्याच्या पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी कठोरातली कठोर कारवाई त्या दोन्ही युवकांवर, म्हणजे जो बाहेर उतरून ज्यांनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलं आणि गाडीमध्ये बसलेल्या त्या युवकाच्या हातामध्ये जी बिअरची बॉटल होती त्याच्या विरुद्ध, या दोघांविरुद्ध कडक कारवाई पोलिसांनी पुण्याच्या केली पाहिजे. तर पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये पोलिसांचा धाक राहिलाय का असा प्रश्न उपस्थित व्हावा अशा घटना सध्या पुणे शहरामध्ये घडतायत. कोथरूडमध्ये एका तरुणाला भर रस्त्यामध्ये मारहाण करण्यात आली. तर सिंहगड रोडवर दाम्पत्यावर हल्ला करण्यात आला. भर रस्त्यामध्ये तरुणानं अश्लील वर्तन केलं. तर मोमीनपुरामध्ये गुंडांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. खेडमध्ये कामगारांना मारहाण करण्यात आली.